आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं। रत्नागिरीमधून स्वतः निवडणूक लढणार आहे तर किरण सामंत हे राजापूर विधानसभा निवडणूक लढणार असं महत्त्वपूर्ण विधान त्यांनी केलंय। स्वतःची आणि भावाची उमेदवारी जाहीर केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे। अजून महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये, पण त्याच्या आधीच मंत्री उदय सामंत यांनी आपली आणि त्याचबरोबर त्यांचे भाऊ किरण सामंतचे लोकसभेसाठी इच्छुक होते, त्यांची विधानसभेसाठी इथं उमेदवारी जाहीर करून टाकलेली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे। याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी निसार शेख यांनी। रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी पालकमंत्री उदय सामंत यांची निवड झाली। आपले बुरवे साहेब काय सांगाल? आज कबड्डीच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे। मी देखील या क्षेत्रामध्ये जरी मागे राहून काम करत होतो, आज प्रत्यक्ष प्रवाहामध्ये काम करण्याची संधी मिळते आणि याचं सगळं श्रेय मी सचिन कदम, रवींद्र देसाई, रमेशभाई कदम आणि शेखर निकम यांना देतो, कारण त्यांनी एकत्र बसून हा बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं। कबड्डीला ऊर्जावस्था आणणं आणि 8 नंबरचा आपला महाराष्ट्रातला संघ 1 नंबरला नेणं हे आमचं उद्दिष्ट आहे। आपण मगाशी बोललात की राज्य कबड्डी असोसिएशन नेमकं काय चाललंय तुम्हाला माहिती आहे काय? ज्या पद्धतीनं माझा फॉर्म अवैध ठरवण्यात आला, तो कशामुळे ठरवण्यात आला, काय आला, हे सविस्तर मी त्यांच्याशी चर्चा करेन, त्या अध्यक्षांची चर्चा करेन आणि मग माझा मी निर्णय घेईन। आगामी विधानसभा निवडणूक येतात कसं पाहताय? सगळ्याच्या सगळ्या 5 जागा महायुतीच्या निवडून येतील याची मला पूर्ण खात्री। मिलिंद नार्वेकरांना जी मतं मिळाली ती 2 अदृश्य आहात, असं तुम्ही स्टेटमेंट केलं, काय सांगायचं? नाही, आजही माझं तेच, त्याच्यावर मी ठाम आहे, कारण उबाठाची मतं फुटलेली होती, काँग्रेसची मतं फुटलेली होती। मग जर उबाठाची मतं फुटलेली आहेत, जर काँग्रेसची मतं फुटलेली आहेत, तर नार्वेकर साहेब 22 पर्यंत कसे जातात याचं आत्मचिंतन मी करतोय आणि माझं मत मी बनवलेलं आहे की याच्या मागे अदृश्य शक्तींचा हात होता। डिव्हिजन तर भिंत कोसळलेली आपण बघतो, त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा जीव गेला, काय सांगायचं? नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून जी काही नुकसान भरपाई असते ती देण्याचा प्रयत्न मी करतोय पालकमंत्री या नात्याने। मी प्रांतांना देखील आता बोलवलेलं आहे, परंतु ज्या पद्धतीनं ती भिंत कोसळली हे त्याला देखील त्या मुलाला माहीत नव्हतं की ती भिंत कोसळणार आहे, कारण तो आडोशाला त्या ठिकाणी गेला होता, पण घटना दुर्दैवी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।